म्हणलं म्हातारा आता 100% झोपलं उतरलो खालून हा. चढलो वर म्हाताऱ्यावर. बायकोच्या पायण्यावर चढलो म्हातारा चढा नव्हतं का एवढं वाईट दिवस झाले त्याच्यामुळे त्याला म्हणलं म्हाताऱ्याचं काम काय भेटत आहे? बायकोच्या पायण्यावर चढलो बायकोच्या पायण्यावर चढलो हा. आम्ही दोघं जवळ जवळ आलो हा प्रेमाला सुरुवात करायची की बायकोची थोडी शंका काही माणूस आहे कसं आहे नाचवलं आहे की नाही बायकोने प्रत्येक आवाज यायला म्हणी तरी प्रत्येक आवाज म्हणे म्हातारे लोकरे चाबरे असतात म्हणलं काय हरकत आहे एवढ्या चिंता आवाज येऊन नाही उठला आता काय उठणार आहे प्रत्येक आवाज येला लाडो बायको वरून जिलेबी वाटाले म्हातारं उठलं तुला बायकोने मी असतो तर म्हाताऱ्याला का पशीचं औषध मागून मारून टाकलं असतं म्हातारं उठलं ना आम्हाला दोघांना काय म्हणतो काय ए पोरांनो तिकडे तुम्ही लाडू करा नाही तर जिलेबी करा पण तो पाक काय माझ्या अंगावर पाडू नका रेल्वेच्या डब्यात काय पाकाच्या कडाया मारल्या होत्या जाऊ दे बाबा तुम्हाला लग्नाला काय बोलवलं नाही गोड गोड खाऊ घातलं नाही थोडस पाकांना खातो का वाटत अरे तुम लगते हम लगतो तब लगतों का मेला उसमें था 1 लाख वाला वो हमारा चेला आहे का नाही आपण जमलो 4 मित्र आपल्या 5वा मित्र कंपनीचे मालक 2 नंबरचे मालक राजेश कुमार संगवीकर यांना बोलून घेऊ गाव गावाचा प्रश्न आहे बाबा त्यांना बोलून घ्यायला लागतं आहे की नाही द्या आवाज राजेश कुमार आई वडील लेकर बाळ वा एकंदरीत बरं आहे तुमचं कसं काय चाललंय हात वर नाही करू शकत आता का नाही करू शकत हात फिटायला व्हायचा थंडी जास्त काय उपाय सेटर उघडायचं आणि हिटर वर करायचं मग त्याच्यावर बटर वाजायचं यायला कसं काय बरं चाललंय ना बाबा त्याची म्हणे बाबा मित्र तारी मित्र मारी मित्र मित्राचा काय वारी मित्र तारी मित्र मारी मित्र मित्राचा काय वारी दुःख आडवाया उमऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र हा गुरुप्रमाणे असावा बाबा ज्याच्या संगतीनं राहून काहीतरी चांगलं शिकता आलं पाहिजे मित्र हा परिसाप्रमाणे असावा ज्याच्या स्पर्शाने जीवनाचं सोनं झालं पाहिजे नाहीतर संगत करना बडे की तो बडत बडत बड जाए संगत करना बडे की तो बडत बडत बड जाए और संगत करना गधे की तो दो दो लाता खाए त्याच्याकरता चांगल्याची संगत केली पाहिजे बरोबर की नाही बाबा जाऊ दे बघ कुठेही गोळा राहते जाऊ दे बाबा कुत्र्याच कुत्र्याकडे लक्ष जात असतं आज मला माहित झालं काय याचा जन्म भाद्रपदाचा जाऊ दे पण जाऊ दे मित्रांनो जीवाचे जिवलग मित्र भेटले मनाला किती आनंद वाटला देव तुमच्या आत्म्याला शांती देव देव तुमच्या घरात सुख शांती देव असं मला म्हणायचं होतं. जाऊ दे बाबा तुम्हाला माहिती का बाबा चालू वर्षी गावची यात्रा भरवायची आपण गावातले मेन कार्यकर्ते चालू वर्षी गावाने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ग्रामपंचायत मध्ये निवडून दिलं अरे आपल्या विरोधात कुणी निरोध वापरला नाही निरोध आपल्या विरोधात कोणी विरोध केला नाही असं म्हणायचं आपल्या विरोधात कोणी विरोध केला नाही गावात आपल्याला निवडून दिलं म्हणून आता गावचा विकास करायचा का आपण निवडून आल्यामुळं गाव भकास झालं पाहिजे असं नाही गावची यात्रा चांगली भरवायची चालू वर्षी ग्रामदैवताची सेवा मनोभावी भक्ती केली की गावावर येणारं संकट टळत असतं आणि गावचा कारभार कसा सुरळीत चालत मग आपण 4-5 मित्र जमलो त्यातल्या त्यात तू तरुण तडफदार कार्यकर्ता गावचा तुझा आम्हाला